नमस्कार श्रोतेहो, श्रीराम समर्थ। आज आपण हरिविजय या ग्रंथाचा 29वा अध्याय बघत आहोत। यात सुदामदेवाची कथा आहे। आपल्या प्रथेप्रमाणे आपण पहिले 5 ओव्या वाचूया। श्री गणेशाय नमः। शोधिता त्रिभुवन समग्र जे जे दिसे ते माया विकार, तुतुकी असी भय साचार नाशवंत म्हणून या, भोग बहुत भोगिता तेथे रोगाचे भय तत्वता, सौख्य बहु असं वाढता दुःख सवेची उद्भवे, बहुसाल साचिता धन राजसोर भय लागून त्या लागून, विद्या होता परिपूर्ण वादक येऊन छळती हो, तपासी विघ्न करी शचीनाथ, रूपवंता योषिता छळित, मित्रत्व झाले बहु तेथ भय होत अर्थ संबंधे, ज्ञान जो संपूर्ण होय तेथे अभिमानाचे भय, सकळ माझी निर्भय हरीचे पाय असती। श्रीधर कवी इथे सांगतायत की सगळ्यात श्रेष्ठ सवत हरीच्या चरण सेवा आहे किंवा नाम आहे। म्हणून या 5 ओव्यात ते सांगतात की काही जे एखादी गोष्ट म्हणे आपल्याला मिळते ना, तर त्याला काहीतरी भय असतं। म्हणजे तुम्ही खूप पैसा साठवलात तर एकतर राजा तो घेऊन जाईल किंवा चोर घेऊन जाईल। म्हणजे त्या काळाप्रमाणे तेव्हा इन्कम टॅक्स डिपार्टमेंट नव्हतं, तर असं तुम्हाला खूप सुख झालं, आपोआप तुमच्या मनाचं इतकं सगळं छान होत आहे कसं, कारण तोवर पुढे दुःख नक्की वाढून ठेवलेलं असेल। तुम्ही खूप भोग घेतलेत सगळ्या प्रकारचे, म्हणजे अन्न सेवन असं नाही, सर्व प्रकारचे भोग अति घेतलेत की त्याच्या सेवनाने रोग येण्याची शक्यता किंवा भय नक्की तयार होतं असं। किंवा तुमची जर विद्या परिपूर्ण झाली, खूप ज्ञानाने भरलात, तर तुमचे पाय खेचायला लोक तयार असतात की आता हा माणूस वर चढेल। किंवा तुम्ही ज्ञानाने परिपूर्ण झालात तर अभिमान होण्याचं भय असतं। म्हणजे काही ना काही करताना आपल्या, आता अगदी जसं इंद्राला आपल्या सिंहासनाचं कायम भय असतं। कोणी तपासी विघ्न करी शचीनाथ, तप कोणी करायला बसलं की इंद्राला भय निर्माण होतं आणि तो त्याला विघ्न करतो, तो त्याला वर येऊच देत नाही। त्याला लगेच वाटतं आपलं सिंहासन हा घेईल का, अशी अवस्था प्रत्यक्षात असते। मित्रत्व मैत्री अति झाली तर म्हणे तिथे अर्थसंबंधांचं भय असतं। म्हणजे असं की अति परिचयात झालं ना, अवज्ञात असं आहे की अति मैत्री झाली की मग पैशाचे व्यवहार देणीघेणी व्हायला लागतं आणि तिथेच कुठेतरी गडबड होते। म्हणून ते म्हणतात की हे सगळं सोडा आणि निर्भय जागा कुठली आहे, फक्त हरीचे पाय। सगळ्या माझी निर्भय हरीचे पाय, अशा ह्या पहिल्या 5 ओव्या आहेत। आणि त्यामुळे ते सांगतात की शहाण्याने काय करावं, तर अच्युत चरण उपासन निर्भय असे परिपूर्ण, जे सकळ दुःख दरिद्र भंजन निर्वाण पददायक। असो 28व्या अध्यायात आपण पाहिलं की अनिरुद्ध उषेचं लग्न झालंय, अनिरुद्धाने मोठं युद्ध केलंय, बाणासुराला वरदान देऊन बाणासुराने शेवट उषेचं लग्न लावून दिलंय अनिरुद्धाशी। आणि आता हे बोरे घेऊन म्हणजे नवरा नवरीला घेऊन सगळे द्वारकेला परत आले। द्वारकेत आधी व्याधी दुःख दरिद्र नाहीच आहे कृष्णाच्या कृपेने, सगळे भजनात तत्पर असे लोक आहेत, सगळे सदाचारी आहेत आणि सगळा आनंदी आनंद आहे द्वारकामध्ये। पण जिथे कालयवनाचं राज्य होतं ना, कालयवनाला मारलं, पण त्याचं जे जवळपास राज्य होतं तिथे म्हणजे गंगा म्हणजे हरिचरणोद्भव गंगेच्या, म्हणजे माझ्या मते यमुनेच्या तीरावर तिकडे कुठेतरी कपिला नाम नगरी अवनीवरी विख्यात कपिला नावाची नगरी होती। आणि तिथे सुदामदेव नावाचा ब्राह्मण राहत होता। हा अत्यंत दरिद्री अकिंचन, ज्याच्या घरात मुठभर पण अन्न नसायचं आणि संग्रह करायचा प्रश्नच नव्हता, कारण नसायचं तर संग्रह करून काय ठेवेल। रोज कोरांना भिक्षा मागायची, म्हणजे सुकी भिक्षा मागायची आणि त्या कणातून शिजवायला सांगायचं अन्न बायकोला। मुलं आहेत बरीच आणि पण ब्राह्मण आहे आणि ब्राह्मणाची जी जी कर्म आहेत ती तो पूर्ण केल्याशिवाय तो स्वतः अन्नग्रहणच नाही करायचा। त्यामुळे जे काय कण आहेत त्यात सुद्धा तो त्यामाजी अतिथी पूजा पंचांग ग्रास करून यथा न्याय करीत असे। पंचांग ग्रास आपण गीतेमध्ये मागे एकदा या विषयात बोललो की 5 यज्ञ सांगितलेत कृष्णाने। सहसा गृहस्थाश्रमी माणसांनी ते नित्य करावे, तर त्याला वेगळं पितरांची श्राद्ध किंवा दुसऱ्या कुठल्याही पूजा करायची गरज नाही असं अध्यायात म्हणलंय कृष्णाने। आणि हे पूर्वी ना आपोआप सगळ्या घरात नव्हतं होतं,
आता जेवढे श्रोते आहेत ऐकणारे त्यांनी विचार केला की 1-2 पिढ्या आधी त्यांच्या आज्यांच्या काळात आपोआप या सगळ्या गोष्टी होत होत्या. मोठं घर असायचं, खसाल असायचा, एखादा बाहेरचा पै पाहुणा गरीब घरात कायम राहायला पण असायचा, तो फुकट जेवायचाच, त्याचे उद्योग करून, म्हणजे आपल्याहून कमी असलेला किंवा कोणी एखादा गरीब विद्यार्थी येऊन सहजच येऊन त्या ब्राह्मणाच्या घरात शिकून जायचा विद्या, पैसे वगैरे घेण्याचा प्रकार नव्हता. तर त्यामुळे आपोआप हे जे पंचांग ग्रास पास कोणाकोणाला द्यायचे, त्यात पहिला अग्नीला, म्हणून पूर्वी चूल पेटवताना आधी त्यात दूध तापवलं तर आधी त्यात दूध टाकायचे, या भात शिजवला तर त्या अग्नीला द्यायचा. अशा प्रकारे ते अग्नी, म्हणजे 1 घास तिथे आहे, 1 घास गोठ्यातल्या गाईला आहे, 1 घास कुत्री मांजरं म्हणजे किंवा पक्षी या प्राण्यांना आहे, 4था घास आपल्याहून गरीब असलेल्या ब्राह्मणाला किंवा अतिथीला, म्हणजे तिथी न सांगता येणारा तो खरा अतिथी हजर होतो आणि जेवायला थांबतो तो अतिथी. आपण अतिथी देवोभव म्हणून आमंत्रण करतो मानाने, मग ते ठरवून येतात आपल्याकडे, बरोबर आपल्याला काहीतरी घेऊन येतात वगैरे, तो अतिथी नाही. तर असा त्याला दिलेलं. आणि 5वं ज्ञानाचं दान केलेलं, म्हणजे आपल्याहून विद्या कमी असलेल्या विद्या, पैसे न घेता दिलेली विद्या. आणि हे सगळं करताना आणि पहिल्या देवपूजेच्या वेळेला अंगठ्यावरून, शेवट सगळी पूजा झाल्यावर अंगठ्यावरून पाणी देऊन पितरांना पाणी देणं, हे रोजच्या रोज नित्यनेमांनी जो करत असेल तर त्या पंचयज्ञ करणाऱ्याला अजून वेगळं श्राद्ध पक्षाची गरज नाही, सगळं पोचतं पितरांना आणि देवांना. तर असा हा ब्राह्मण की हे सगळं करायचं. मग आता ह्यातून काय उरत असेल हो, तर ते उरलेल्यातलं मुलाबाळांना खायला घालायचं, ती उपाशी राहायची म्हणून. आणि मग त्याच्या स्त्रीला तर बहुधा काही उरायचंच नाही जास्त. पण अशा प्रकारे तो त्याचे नेम न चुकता, इतकंच नाही तर दुपारची वेळ झाली की आधी तो आजूबाजूला पण बघून यायचा. ब्रह्मचारी यतीश्वर, उपवासी किंवा निराहार, नित्य 2 प्रहरा घेऊन समाचार, सुदामा विप्र भोजन करी, त्यानंतर तो जेवायचा. दुसऱ्या दिवसाला लागून काही मुठभर पण उरायचं नाही. मुलं सतत भुकेने पिडलेली असायची. ते गृहिणी तर बिचारी ती की काय खात होती भगवंताला माहीत, परंतु तरी सुद्धा ती अत्यंत पतिव्रता, म्हणजे आपला नवरा असा दरिद्री आहे म्हणून त्याला कधी दुर्वचन करणारी नाही, सगळ्या उत्तम प्रकारे गृहस्थाश्रम सांभाळणारी, मुख्य दोघांच्या मनात दया आणि एकमेकांबद्दल प्रेम आणि धर्मावर निष्ठा, असं हे कुटुंब होतं. मग त्या निमित्ताने श्रीधर कवींनी त्या काळाप्रमाणे आताच्या काळात स्त्री स्वातंत्र्याच्या काळात किंवा अति झालेल्या स्त्री स्वातंत्र्याच्या काळात कोणी हे मानणारच नाही, पण इथे ग्रंथात ओव्या आहेत म्हणून मी त्यावेळच्या काळाप्रमाणे श्रीधर कवींनी काय सांगितलं, ह्या पत्नीच्या निमित्ताने, म्हणजे ही कशी आदर्श होती दैवाची पत्नी, पण म्हणून कशी नसावी किंवा कशा पत्नीचा कुशाल त्याग करावा, ह्याच्यावर त्यांनी काही ओव्या लिहिल्या आहेत. खोटंच प्रेम दाखवते कारण तिचा स्वतःचा स्वार्थ असतो अशी स्त्री, किंवा एखादी अत्यंत तोंडाळे आणि आपल्या नवऱ्याची निंदा करते, तिचा त्याग कीजे, तिचा त्याग अवश्य कीजे, असं प्रत्येक चरणाचा शेवट आहे. नंतर सतत जी चिडलेली आहे आणि दुःशील आहे, शील जिचं चांगलं नाही, आणि घरी सगळं असून सुद्धा सतत आपलं दैन्यवाणं रडगाणं गात राहते किंवा मी दीन दरिद्री असं दाखवते, म्हणजे ह्यात नवऱ्याला कमीपणा आणते त्या काळातल्या प्रमाणे. तर अशा स्त्रीचा अवश्य त्याग करावा म्हणे. सतत हातात दर्पण घेऊन ह्या ती सदा दातदाढा सोलिते, दात दाढा कोरत सारख्या आरशात स्वतःकडे बघत बसते आणि नवऱ्याच्या आधी जेवण करते, अशा स्त्रीचा त्याग करावा असं त्यांनी इथे म्हटलं. जी पतीची निंदा लोकांच्या घरी जाऊन करते, बघावं तेव्हा दुसऱ्यांकडे गप्पा मारत बसलेली असते, स्पष्ट येतं अशा होया. करीती पतीची निंदा परघरी ज्या वसती सदा, ज्यांच्या बोलासी नाही मर्यादा, काय येईल ते सगळं बरळतात दुसऱ्याच्या घरात जाऊन, त्यांचा त्याग अवश्य केले. आणि सारखे चिरे आणि अलंकार घेऊन वेळोवेळी करी शृंगार, चांगली चांगली वस्तू अलंकार घेऊन नटते आणि सारखी आरशात बघते किंवा उदकी रूप आहे म्हणजे पाण्यात रूप बघते. ती संसार काय करणार, घरातले सुख दुःख, घरातलं नीटनेटकेपणा, घरातली शिस्त ती कशी करणार, तिला वेळच नाही हे सगळं करायला. म्हणून अशा तिचा त्याग अवश्य कीजे. भलत्याच एकांत गोष्टी, म्हणजे कोणी पती नसताना कोणाशी एकांतात गोष्ट करत बसते, गप्पा करत बसते, अशा स्त्रीचाही त्याग करावा. नंतर दुष्ट, त्या एकूण काय म्हणे, दुष्ट स्त्रियेशीच करणे संसार. वाईट स्त्री असेल तर तिच्याशी, कारण का वाईट स्त्री असेल तर तिच्याशी संसार करणं, किंवा अज्ञानी गुरु करणं, किंवा दैवयोगाने मूर्ख पुत्र असणं, किंवा एखाद्या स्त्रीचा नाही क्षमस्व, एखाद्या ब्राह्मणाचा यजमान जो असतो, म्हणजे त्याला ज्याच्या जीवावर तो ब्राह्मण जगतोय तर तो कृपण असणं,
किंवा एक मित्र आहे पण तो कपटी असणं, अशा सगळ्या जेव्हा घटना आयुष्यात असतात तेव्हा तुम्हाला सुख अणू मात्र मिळत नाही. असं सगळं एक काय निगेटिव्ह आहे, काय असू नये अशा गोष्टी सांगून श्रीधर कवी सांगतात, पण सुदामदेवाची पत्नी अशी नव्हती. ती परमपवित्र सर्वगुणी दरिद्री पतीला निश्चितीने आज्ञा, त्याची कधी आज्ञा उल्लंघित यायची, म्हणजे दरिद्री असला तरी अशी होती. आणि मग नेमकं त्यात अजून म्हणजे आपण म्हणतो ना आधीच म्हणजे काहीतरी उपास घडलेले आहेत आणि त्यात अजून दुष्काळ आला. तर तशी अवस्था झाली की गावात दुष्काळ आला. आधीच खायला काही नाही, सगळे सधन असताना सुद्धा आजूबाजूचे लोक, आता तर दुष्काळ आला. आणि त्यामुळे सगळे टाकून चालले, गाव शहर सोडून चालले. आता ह्यांनाही जायला लागलं, कारण तिथे तर त्या कपिला नगरीत काहीच मिळत नव्हतं. बाहेर पडले सगळे, सुदामदेवी पडला. आणि कुठेतरी झोपडी हवी म्हणून कोणाच्या दारात मी इथे राहू का, इथेच बांधू का झोपडी, इकडे काय छत घालू का, तर सगळे हाकलून द्यायचे त्याला, नाही. असं करता करता कोणाच्या तरी एकाच्या अंगणात त्यांना राहायला मिळालं. आणि मग तिथे राहतोय, पण आता आपत्य सगळे अन्नाविण पिडतायत, पोरांना सुद्धा तिथे मिळत नाहीसं झालं, कारण त्या जागी आला ना. आणि सगळ्यांनाच त्या दुष्काळामुळे माणसं धनसंचय करतात, नाही का. आता काहीतरी आता करोना आलं, लोक जे आहे ते साठवण घरात करून ठेवायला लागले. साहजिक आहे ना की पुढे नाही मिळालं तर. तशा प्रकारे झाल्यामुळे त्यांना भिक्षाही कोणी देईना अशी वेळ आली. तेव्हा अगदी मुलांच्या डोळ्यात खोल गेलेत डोळे, हाडं दिसायला लागलेत, आणि बायकोची तीच अवस्था आहे. हे सगळं तो बघून दुःखी होत होता. तेव्हा बायकोही त्याला म्हणाली माझं जर माहेर असतं ना चांगलं तर मी मुलांना माहेरी पाठवून दिलं असतो, पण आता तुम्ही म्हणता ना की तुमचा एक मित्र आहे, तो द्वारकाधीश, खूप लहानपणचा मित्र आहे, असं ती नुसतं म्हणाली. त्याबरोबर त्याच्या सगळ्या आठवणी चाळवल्या. आणि तो म्हणाला, हो, सुदामा म्हणे बाळपणी परमप्रीती करी चक्रपाणी, कृतांत भगिनी तिथे जाऊन गोरक्षण करीत असे, त्याच्याबरोबर मी गाई राखायला जात होतो. त्याशिवाय गुरुगृहात विद्याभ्यास करायलाही आम्ही गेलो. मी राम म्हणजे बलराम आणि कृष्ण, आणि तो खरोखर लिलावतारी आहे. त्याने इतकं कर्तृत्व केलं जे मी डोळ्यांनी पाहिलं, असं तो पत्नीला सांगतोय. आमचा गुरुपुत्र मृत्यू पावला तर त्याने तात्काळ जाऊन आणून दिला. तो म्हणे किती पूर्वी मृत्यू पावला, तर मृत्यू पावला दिवस बहुत, तो आणला गुरुसुत, आज्ञा घेता रमानाथ गुरु सद्गत झाला. गुरुंनी ती दक्षिणा माहितली की मला फक्त पुत्र नाहीये तो दे, आणि ह्याने तात्काळ जाऊन कुठे कुठे युद्ध करून यमापर्यंत जाऊन तो पुत्र मिळवून आणला परत. म्हणजे तो काहीही करू शकतो, चमत्कार करू शकतो असा तो आहे. आणि आज सुद्धा म्हणे तिथे मग त्याला ती अवंती नगरीतलं ते चांदीपनींचा आश्रम आठवायला लागला. तो म्हणाला तिथे आजही कृष्ण पदांक तीर्थ आहे, लोक तिथे स्नान करून मुक्ती मिळवतात, अशी ती जागा आहे. आणि तिथेच तीर्थाच्या जवळ आमचा आश्रम आहे, तिथे माझ्या सद्गुरूंनी श्रीकृष्णाची मूर्ती पण स्थापन केलेली आहे. तसा माझा मित्र आहे, तो जगत जीवन आहे खरोखर, असं म्हटल्यावर ती म्हणते, मग माझं ऐका ना, तुम्ही जरूर त्याच्या दर्शनाला जा, द्वारकेला जाऊन या तुम्ही. ब्राह्मण म्हणाला, पण रिकाम्या हाताने कसा का जाऊ, आपल्याकडे काहीच नाही, तो एवढा मोठा राजा, काहीतरी न्यावं तर लागेल. ती म्हणते, थांबा मी बघते, असं म्हणून ती चटकन उठली आणि शेजारणीच्या घरी गेली आणि अक्षरशः अत्यंत पाया पडून उसनं मागून मूठभर पोहे आणले. आणि घरी आल्याबरोबर म्हणाली की बघा किती शकून झालाय, स्वामी हाची शकून होय, नाही तर कोणी देतच नव्हतं ना. दिले कोणीतरी मूठभर पोहे, आणि पोहे दिले ते सुद्धा, म्हणजे सुदाम्याला माहितीये की सगळ्यात आवडीचा पदार्थ कृष्णाचा, त्याचं आम्ही हाची शकून होय. उसने मिळाले मुष्ठी पोहे. ब्राह्मण उठला लवला आहे, हर्षणमय पोटाचा, त्याला पण तो अगदी शुभ शकून वाटला आणि तो इतक्या आनंदाने निघाला. पण आता पोहे बांधायचे कशात, घरात एकही धड वस्त्र नाही, सगळीकडेच चिंध्या, पांघरायलाही चिंध्या. त्याला मनाला लाज वाटली, पण अर्धा एवढासा पंचासारखं धोतर नेसलेला आणि खांद्यावर एक खवना उपरणं, त्याला 100 ठिगळं आणि 100 गाठी होत्या, त्यातच तिने पोहे भरले मूठभर एका कळीला आणि त्याचं गाठोडं बांधून त्याला दिलं. डोळ्यात पाणी आलं आणि म्हणाली, तुमच्याशिवाय मी अजिबात राहू शकणार नाही, मी कसे तरी 2 दिवस काढीन लोकांकडनं काय ते तृणबीज मागून आणि मुलांना जगवेन, पण तुम्ही खूप राहू नका, जा आणि सत्वर परत या त्याला भेटून, काहीतरी त्याला दया येईल तर तो आपल्याला काही देईल. असं म्हणून हा सुद्धा सुदामा पटलं त्याला, पण असा निष्कांचन संसार करायचा म्हणजे काय, तर त्यामुळे निघाला तो. आता हा अध्याय वाचताना मला कुठे मिळाला नाही, पण मला एक स्मरणात अशी कथा आहे की म्हणे त्या यमुनेच्या काठी सगळे लहान मुलं खेळताना जेव्हा सगळे शिदोरी वाटायचे, काला करून खायचे, त्यावेळेला कधीतरी काहीतरी दाणे पोहे मुठीत होते सुदाम्याच्या,
आणि बाकी कोणाकडे नव्हते. आणि कृष्णाने मागितले तरी तो नाही म्हणाला होता म्हणे झाडावर बसून, माझ्याकडे काही नाही, माझ्याकडे काही नाही. पण त्याला एकट्याला होतं, कारण ते थोडंसंच होतं आणि त्याला ते शेअर नव्हतं करायचं, वाटायचं नव्हतं. तर कुठेतरी अशी कथा वाचली की ते जे मुठभर त्याला लपवून त्याने स्वतः खाल्लं ना, त्या पापामुळे पुढे त्याला दारिद्र्य आलं म्हणे. असो सोडा, ही कुठेतरी वाचलेली कथा आहे. तर हा ब्राह्मण निघाला भराभरा आणि तिने सांगितलेले जे काही बायकोनी सांगितलेले जे विचार होते ते त्याच्या डोक्यात घोळत होते की तो एवढा श्रीमंत आहे, तो काय मला देईल नाही देईल माहित नाही. पण रस्त्यात तर सगळे म्हणे शकून व्हायला लागले. काय तर म्हणे उजव्या बाजूनी कावळा गेला, नंतर भरलेले कलश डोक्यावर घेऊन स्त्री भेटली वाटेत. असते त्या बघत बघत आता नक्की छान घडणार अशा आशेने तो भराभरा पोचला. आणि आता आपण जणू कृष्णाच्या द्वारात पोचलोय असा विचार करून कल्पना करायला लागला की मी जातोय खरा, पण कृष्णाच्या दारात दर्शन होईल का? कारण तिकडे तर सगळे देव रोज भेटायला येत असतील, सगळे अगदी सूर्य, चंद्र, बृहस्पती, वरुण, इंद्र, नंतर भृगु ऋषी, असे सगळे येत असणार. आणि मग त्यांच्याच तिकडे दाटी असेल, एकमेकांना ढकलाढकली, त्यांचे म्हणे मुकुट एकमेकांवर खणखण आपटत असेल, अशी गर्दी असणार कृष्णाच्या दर्शनाला. त्यात माझ्यासारख्या ब्राह्मणाला कोण विचारेल? ते त्याच्या स्त्रिया माझा टिंगल करतील, माझं दुर्बळ सगळे रूप बघून विनोद करतील. मनात सतत अशी क्षणाक्षणाला भीती त्याच्या आहे. एका हातात ती पोह्याची गाठोडी घट्ट धरलेली आहे आणि उपासीच आहे, पण म्हणतो की माझी घरी बाळ मरतील ना उपाशी, म्हणून मला जाणं भाग आहे, असं मनात म्हणत तो पोचतो द्वारकापुरात. द्वारकेत आत शिरायला लागला. त्याचं अद्भुत विशालपण बघून तो अवाक होत होता, जणू त्याचं तोंड उघडच राहत होतं. बघतो तर 24 योजनं सविस्तर अशी द्वारका. तुम्हाला आठवेल की ह्या ग्रंथात आधी उल्लेख झाला होता, जेव्हा श्रीधर कवी म्हणाले की द्वारकेचं काय वर्णन करू, जेव्हा कृष्णाने वसवली नाही का रात्री तेव्हा, पण ते आपल्याला पुढे येईलच वर्णन, म्हणून मी आत्ता करत नाही असं श्रीधर कवी म्हणाले. ते इथे त्यांनी पूर्ण वर्णन केलंय द्वारकेचं, अत्यंत सुंदर. 24 योजने सविस्तर रमणीय दिसे द्वारका नगर, सप्तदुर्गे भवती परिकर, महाविशाळ प्रचंड, सुवर्णमय दुर्गे दिसती, चरव्या झळकती शेषफणाकृती, रजनी माझी वाटती, नक्षत्रेवरी जडियली, रत्नजडित चक्रे दिसती, जैसे पंक्तीने बैसले गभसतीला, एका ओळीत सगळे सूर्य बसले जणू, भवता खंदक सरितापती, असंभाव्य उचंबळे. असं म्हणजे एकापेक्षा नंतर सतत त्या दुर्गावर तोफा पण आहे, ठेवलेल्या आहेत, तोफा आहेत, बाजूला इतर शस्त्र आहेत, ती झळकत आहेत त्याच्यात धारदार असलेली, आणि एकीकडे मंगलवाद्य पण वाजतायत रात्रंदिवस, सुंदर ध्वनी निघतोय. आणि त्यामुळे दुर्गावर असं दुर्गा जसा दुर्गा आहे ना त्याच्या लाईनीत एका लाईनीत असाव्या अशा कल्पवृक्षाच्या पंक्ती आहेत, म्हणजे ओळी आहेत, इतके कल्पवृक्ष आहेत म्हणे. नंतर महाद्वारावर छान छान चित्र लावलेली आहेत, स्त्री चित्रांच्या पुतळ्या केलेल्या आहेत, आणि त्या पुतळ्यात पण त्या पुतळ्या सुद्धा गातात नाचतात म्हणे. किंवा पाचूचे म्हणे पोपट केले, त्याचे टांगले, खेळणी नसतात का आपल्याला आता इलेक्ट्रॉनिक्स बॅटरी घालून मिळतं की ते आवाज करतात टांगलेले पक्षी, पण तेव्हा पाचूचे रत्नजडीत असे केलेले पक्षी म्हणे कृष्णलीला गायचे, बोलायचे, अशा प्रकारचं सगळं त्या नगराची रचना, सौंदर्य होतं. आणि ते बघत बघत वाचून तो येतोय की त्याला कळत नाही मी इथे आलोय, काय होणार आहे पुढे माझं, कारण हे तर इतकं प्रचंड वैभव आहे एकापेक्षा एक. आणि पुढे तो तर बघतो तर लोक सगळी अगदी अत्यंत आनंद सोहळा भोगतायत, जिकडे तिकडे कीर्तन लीला चाललेली आहे, नामस्मरण चाललेलं आहे. नंतर जे ज्ञानी लोक आहेत तिथे यागादी कर्म करत आहेत, शास्त्रचर्चा करत आहेत, कोणी पातंजल, कोणी व्याकरण, कोणी वेदांत, असं सगळीकडे चाललेलं आहे चर्चा. आळोआळी देवालय सुरंगे, दिव्यहिरांची विशाळ लिंगे, माणिकांचे गणेश अरक्त रंगे, बाळसूर्यवत दिसती, म्हणजे बघा गणपती किंवा शंकराचं लिंग वगैरे हे सुद्धा अशा रत्नचडित गोष्टींचं बनवलेलं आहे. आणि अगदी रत्नाचे असे म्हणे वृंदावन आहे, आणि प्रत्येकाच्या दारात आणि तिथे वर मात्र तुळशीची हिरवीगार पानं आहेत, दुरून ती पाचूसारखी दिसत आहेत. असं हे द्वारकानगर. ते बघत 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 कृष्ण सभेचं जे मणिमय द्वार होतं तिथे तो पोचला. द्वारपाळांनी विचारलं की कोण ब्राह्मण, कुठून आला? तर तो म्हणतो मी कृष्णाचा बंधू पूर्ण. असं म्हटल्यावर सगळे जोरजोरात हसायला लागले. एक म्हणती आर्ष ब्राह्मण, एक म्हणती सत्यवचन, जगतबंधू रमारमण. आश्चर्य आता कोणते? खरंच बाबा त्या जगतबंधू
रमारमणाचा तू जगतबंधू असशील, काय माहित, काय आश्चर्य, दरिद्री ब्राह्मण दिसतोयस, पण काय माहित, आडकाठी नाही हरीचे द्वारी, विप्र आता गेला झडकरी. पण इथे अशी कथा खरी सांगतात की सगळ्यांनी अडवलं म्हणे, पण इथे श्रीधर कवी म्हणतात पण कृष्णाच्या दारात कोणालाच आडकाठी नाही. कारण त्यांनी इथे असं सांगायचं आहे की हरीच्या द्वारात किती कुठलाही जात, पंथ, गरीब, श्रीमंत, कुठलाही माणूस असो जो भक्तिभावाने जाईल त्याला तिथे आडकाठी नाही, हे त्यांना सुचवायचं आहे. त्यामुळे ते म्हणतात आडकाठी नाही हरीचे द्वारी, विप्र आता गेला झडकरी. तो सुधर्म सभा देखील एकसरी, जेथे मुरारी बसला. धर्मसभा भरली होती. रोज राजाचं एक कार्यच असायचं ना की सभा भरवायची, प्रश्न चर्चा करायचे, राज्यातले काही समस्या असतील तर अष्टप्रधान बोलवायचे. तसं ती सभा भरलेली होती तिकडे. आणि तिथे तो पोचला आणि बघितलं की वैकुंठ पीठ जणू त्या सभेच्या मध्यभागी बसलेला आहे आपला मित्र. प्रसन्न वदन म्हणे बसलाय, मुखस्वहास्य विराजमान, पाहता मन तन्मय. बघत राहिला तो त्या कृष्णाकडे आणि त्याचं मन अगदी पूर्ण तद्रूप होऊन गेलं त्या कृष्णाशी. देह मन तद्रूप झालं. कौस्तुभ वैजयंती वनमाळा, चतुर्भुज मेघ सावळा, पितांबरच झळके जैसी चपळा, कटी मेखळा वरे विलासे. त्याचं ते सगळं वर्णन बघून आणि नारद तुंबर बाजूला गाणी काय गातायत, उद्धव अक्रूर दोघं दोन बाजूला बसलेले आहेत, असं सुंदर रूप त्यांनी पाहिलं. ऐसा सभामंडपी द्वारकाधीश, विप्रे देखिला पुराण पुरुष, द्विजाच्या अंतरी न माये हर्ष, सप्रेम पुढे चालला. त्याला इतका आनंद झाला की त्याला बाकी काही आठवत नाहीच झालं स्वतःची अवस्था, आणि तो भराभर पुढे चालला. कृष्णाने ब्राह्मण डोळ्यासमोर पाहिला आणि आसन सोडून धावत सुटला. त्याने ओळखलं त्याला एकदम, एवढा मोठा झाल्यावरही. आसनावरून कृष्ण धावत सुटला आणि त्याच्या गळ्याला मिठी घातली. ब्राह्मणाने त्याचे दोन्ही हात धरले आणि आलिंगन दिलं. दोघांच्या डोळ्यातून नुसतं पाणी वाहत आहे, अश्रूंचा पूर आहे. आणि मग कृष्ण सांगतोय लोकांना, सुदामा बाळपणीचा मित्र, अत्यंत हरीचे प्रीतीपात्र, म्हणून हृदय राजीव नेत्र दृढधारी न सोडीचं. कृष्णाने ज्याच्यावर प्रेम केलं, खरं तर त्याला काय कमी, पण तो इतकं दारिद्र्य भोगत होता. नाही हे ऐकताना वाटतं की तुम्ही आम्ही कोण आहोत, आपल्याला काही कष्ट आले तरी ते आनंदानेच भोगायला हवे. असो, ऐसे आलिंगन दोघांजणी दिले परी न पुरे झाली. म्हणजे त्यांची ती मिठी सुटतच नव्हती. पण कृष्ण भानावर आला. त्यांनी त्याला आपल्या आसनावर आणून बसवलं, त्याचे पाय धुतले, रुक्मिणीला बोलवून घेतलं, त्याची सुंदर पूजा केली, पाद्यपूजा केली. म्हणाला खूप भागले तुझे पाय. आणि त्याचा हात धरून सभा तर विसर्जन करून टाकले कृष्णाने आता. आणि तो त्याला घेऊन रुक्मिणीच्या घरी, बरखास्त सभा, कारण माझा मित्र आलाय, आणि निघाला. आणि रुक्मिणीच्या घरात त्याला घेऊन आला. तिथे आला आणि रुक्मिणीच्या घरातल्या त्या नेहमीच्या झोपाळ्यावर बसवलं, जिथे रुक्मिणी आणि कृष्ण बसतात तिथे. आणि रुक्मिणीला निरोप गेला. तर काय झालं, कोणीतरी दूतीने तिला निरोप दिला की तुम्हाला ह्याच क्षणी बोलावलेलं आहे कृष्णाने, झटकन चला. का बोलावलंय तर म्हणजे कोणीतरी सुदामदेव नावानं माणूस आलेला आहे, चिंध्यांचा भार वाहतोय, खांद्यावर गाठोडी आहे, सारखा चाचपून बघतोय, काय आहे त्यात माहित नाही, असं सगळं म्हटलं. ती आली बघायला. तेव्हा नुसत्या डोळ्यांच्या खुणेने तिने विचारलं की का बोलावतोय कृष्ण. तर त्या म्हणतात तो दीन ब्राह्मण आलाय ना, दरिद्री, तो म्हणे तो कृष्णाला भेटला आणि तो आता त्याला तर ते क्षण सोडत नाहीये, त्याला नेऊन तुमच्या झोपाळ्यावर बसवलाय. असं म्हटल्याबरोबर तडक रुक्मिणी उठली आणि भरभर निघाली तिकडे आणि आली कृष्णाच्या जवळ. कृष्णाला नमस्कार केला, ब्राह्मणालाही नमस्कार केला. त्याने भरभरून आशीर्वचन दोघांना दिलं. अनंत कल्याण तुझं लागी हो, असं सुदामदेव म्हणाले. आणि मग कृष्णाने सगळं सांगितलं की जसा अगदी बळीभद्र आहे ना, तसा हा माझा मित्र आहे बरं का, हा गुरुबंधू आहे, याच्याबरोबर मी एकत्र शिकलोय, आम्ही गोरक्षण केलं, म्हणजे गायी राखल्या, असं सगळं वर्णन केलं. कृष्ण म्हणतो मला माहित नाही इतके दिवस हे रत्न कुठे होतं, आता मला त्याचं पूजन करायचं आपल्या हाताने, तेव्हा तू सगळी तयारी घेऊन ये. ती म्हणाली अरे द्वारपाळांनी आता पूजा केली असेल ना, हसत असं म्हणजे थोडा विनोद झाला की आता द्वारपाळांनी पूजा केलीच असेल ना ह्यांची,
असं म्हटल्यावर कृष्णाला हसू आलं आणि तो म्हणाला, विनोद नाही सांगत आहे, खरोखर सगळी तयारी घेऊन ये, मला याचे पाय धुवायचे. आणि कृष्णाने आपल्या हाताने त्याचे पाय धुतले आणि इतका सद्गत झाला. आणि तो म्हणाला की अरे, हे वनात हिंडताना तुझ्या सगळ्या टाचा उरल्या आहेत रे, सोलून निघालेत पाय, तू किती थकलायस. असं म्हणून गरम गरम पाण्याने पाय धुतले. नंतर उत्तम वस्त्र नेसायला दिलं, श्मश्रू कर्म करवलं, न्हावी बोलावला आणि त्याच्याकडनं सगळी त्याची वाढलेली दाढी केस कापायला पैसे कुठे कशाला, त्याला इतकं स्वच्छ छान केलं. आणि त्याच्या सगळ्या चिंध्या बिंध्या गोळ्या करून बाजूला ठेवला एका ठिकाणी. आणि रुक्मिणीला सांगितलं, ह्या नीट सांभाळून ठेवा, तो इथून निघेपर्यंत हे जे काय बरोबर आहे ते. आणि त्याला तेलाने स्नान घालून, वस्त्रालंकार देऊन, उत्तम तयार करून, राजवस्त्र देऊन त्याला आपल्याबरोबर जेवायला बसवलं. कृष्णाच्या 16 सहस्त्र नारी सगळ्या बोलून घेतल्या त्यांनी. आणि सगळ्यांच्या घरी बातमी पोचली की एक अत्यंत दरिद्री ब्राह्मण आला आणि तो, आपले नाथ म्हणतात की तो माझा मित्र आहे आणि सगळ्यांनी त्याच्या सेवेला या. सगळ्या आल्या. मग त्यातल्या कोणी हसल्या, कोणी थोडी टिंगल केली त्याची की अच्छा, हे का भाऊजी आमचे, असं हो भाऊजी. आणि कोणीतरी म्हणाला, आम्हाला तुम्ही कंचुक्या आणायला होतात नाही, आपण स्त्रीला वस्त्र द्यायची पद्धत आहे की नाही, आपण ब्लाऊज पीस आता देतो तसं त्यांनी वस्त्र मागितलं. एक म्हणाला, नुसता फुकटचा आशीर्वाद नका देऊ, आम्हाला काहीतरी दिलंच पाहिजे, आम्ही तुमच्या वहिनी आहोत. असं थोडी सगळ्यांनी मिळून त्याची चेष्टा केली. तर रुक्मिणीने सगळ्यांना थांबवलं आणि ती म्हणाली, चला वाढायला घ्या पटापट. आणि मग स्वतः रुक्मिणी जातीने त्यांना दोघांनाही जेवण वाढत होती. देवाला सुद्धा दुर्लभ असं उत्तम अन्न त्याला खायला मिळालं. मग जेवण वाढलं. जेवण झाल्यावर त्रयोदशी गुणी विडा दिला. आणि मग कृष्ण त्याला म्हणाला की आता बहिणीने मला काय दिलं रे ते सांग. आणि सगळ्या त्याच्या अगदी मुख्य 8 बायका होत्या ना, त्या पण त्याच्या भोवती येऊन उभ्या राहिल्या की आता हा काय आणतोय आणि गाठोड्यात काय आहे. तर तेवढ्यात रुक्मिणीने ती खूण दाखवली की अरे ते तुम्ही दिलात ते आहे ना, त्यात काहीतरी दिसतंय, तीच म्हणे बंधूंची संपत्ती दिसते. असं म्हणून कोणी हसत होत्या बाकीच्या. पण कृष्णाने ते स्वतःच्या हाताने गाठोडं सोडलं आणि बघितलं तर त्यात पोहे होते. पटकन कृष्णाने एक मोठे मोठ घेतली घास आणि तोंडात टाकला. त्याबरोबर रुक्मिणीने त्याचा हात धरला. का म्हणे श्रीधर कवी म्हणतात, मनात तर्क करी रुक्मिणी, 3 ग्रास पोहे भक्षुदी, त्रिभुवनाचे राज्य या लागुनी देईल आता परमात्मा. कारण बळीच्या वेळेला 3 पायात सगळं विश्व ताब्यात घेतलं आणि बळीला पाठवलं. म्हणजे ते उलटी क्रिया होती. पण ह्याला हे शक्य आहे, हा म्हणे ह्याचे 3 मोठी पोहे खाईल आणि अख्ख्या त्रिभुवनाचं राज्य ह्याला देऊन टाकेल, काय माहित एकच घास पुरे. असं म्हणून रुक्मिणीने म्हणे त्याचा हात धरून ठेवला आणि अजून पुढचा घास देऊ नाही दिला. आणि कारण काय सांगितलं, तुम्ही एकटेच खाणार का, वहिनींनी दिलेला, तुमच्या एवढ्या 16 सहस्त्र बायका आहेत, आम्हाला एक एक कण तरी होते. असं म्हणून त्याने बाकीचं म्हणे कृष्णाला पोहे खाऊ नाही दिले. आणि मग सत्यभामा आणि 16 सहस्त्राने सगळ्यांना एक एक दाणा वाटला अक्षरशः. त्यातलाही अर्धा मोडून खायला लागत होता. एवढेच ते पोहे होते. आणि कृष्णाने लगेच सांगितलं की आता तू परत तुझ्या गावाला जा आणि पुढच्या वेळेला सगळ्यांना पुरतील असे पोहे घेऊन ये बरं का, असं सगळं सांगितलं. आणि कोणीतरी चेष्टा करून म्हटलं, इतकंच करा सुदामा देवा, कंचुक्यांचा विचार पावा, आम्हा अवघ्या गौरवा नाहीतरी गावा जाऊ नये दो. परत आलात आणि आम्हाला सगळ्यांनाचा गौरव किंवा मान नाही केलात ना आम्ही तुमच्या वहिनीत, तर मग आम्ही तुम्हाला परत गावाला नाही जाऊ देणार. असं प्रत्येक जण चेष्टा करताय. जांबवंती म्हणते की चिंध्यांच्या तारा वेगळ्या करून आपण वाटून घेऊया ना, त्यांनी हे जे वस्त्र आणलं ना म्हणे, तर त्यातली एक एक दोर असा काढून घेऊन आपण वाटून घेऊ शकतो, पुरेल आपल्या 16 सहस्रांना. अशा प्रकारे खूप त्याची टिंगल करायचा सुद्धा प्रयत्न केला. कृष्णाने काय करावं, बलरामाला आणि रेवतीला वगैरे पण बोलावलं होतं. पण कृष्णाने ते गाठोडं रिकामच सारखं झालेलं परत बांधून ठेवलं आणि रुक्मिणीच्या हातात दिलं. अत्यंत लाज वाटली सुदामाला, खूप लाज वाटली. त्याने कोणालाही काही उत्तर दिलं नाही. तो खाली मान घालून बसला. कृष्ण मात्र म्हणाला, तुम्हाला माहितीये का, हा बळीरामा परीच अधिक, सुदामा बंधू माझा देख, सभय वैचला जगन्नायक, सुदाम्यासी घेऊन या. सुंदर सुंदर त्याला वस्त्र देऊन सगळं करून हा जगन्नायक त्याला आपल्या सभेत मुख्य जागी असा घेऊन बसला आणि सगळ्यांना म्हणाला, तुम्हाला कल्पना नाही पण मला बलरामापेक्षा सुद्धा हा प्रिय आहे.
सभेत जे काही श्रीकृष्णाची जी लीला होती ना, ती म्हणे अशा कलावंतिणींना बोलावलं, सभा भरवल्या आणि त्या नृत्य करून कृष्णाची लीला गात होत्या, गौरवत होत्या. त्यांनाही कृष्णाने वस्त्रभूषणं दिली, सगळं झालं. मग त्यालाच सुदामाला आपल्या घरात नेलं कक्षात आणि एका मंचकावर निजवला त्याला आणि त्याचे पाय रगडले, पायाला तेल चोळलं आणि इतका कृष्णाला आनंद झाला. हृदयी धरिले द्विजपदाते श्री वत्सलांचन मिरविजो, ब्राह्मण सेवा नारायण स्वये करीतसे आपण, जो ब्राह्मणांचा करी अपमान तो अनेक पतने भोगिलो, ब्राह्मण तीर्थ नित्य घेता महारोग जाती तत्वता, जो पूर्वी ब्राह्मण मनोरथा रमानाथ आवडे जो. त्या काळाप्रमाणे मी बोलते, त्या काळचा हा श्रीमंत ब्राह्मण आहे म्हणून हे सगळं प्राप्त होईल. म्हणजे असंच त्यांनी नाही सांगितलं की कुठल्याही ब्राह्मणाच्या बाबतीत तुम्ही असं केलं नाही केलं तर तुम्हाला पाप लागेल वगैरे, पण आपल्या शक्तीने ब्राह्मणाला नेहमी दान द्यावं एवढं मात्र ह्यातून त्यांनी सांगितलं. त्यामुळे कृष्णाला जे जे जमलं ते त्यांनी त्या सुदाम्याकरता केलं. त्याला झोप लागली, थकला तो आणि थकला, मनानेही थकला की हे सगळं तो बघतोय पण तो तोंडातून शब्द नाही काढू शकत आहे की कसं सांगू की मी दरिद्री आणि मला काही हवंय. बायकोनी पाठवलंय कुठल्या हेतूने खरं, पण हा ब्राह्मण आहे ना, याचना करायला त्याला खरं त्याचा अधिकार आहे, पण त्या ब्राह्मण म्हणून सुद्धा पण त्याला याचना करायला होईना. त्याने फक्त कृष्णाचे हात धरले आणि म्हणाला, तू जगद्गुरू आहेस, तू नको रे माझे पाय चेपूस, मला कमीपणा वाटतो. कृष्ण थांबला आणि मग त्याला शांत झोपून तो रुक्मिणीच्या मंदिरात म्हणजे शेजघरात आला, आडवा झाला तिथे, पण कृष्णाला झोप येईना. तो रुक्मिणीला म्हणाला, सुदाम्याचे कुटुंब उपवासी, अन्नाविण अहर्निशी, पिडता ती अपत्य त्याची, काय करू बरं. त्याला झोपच लागेना, तळमळला, उठून बसला अंथरुणात आणि ताबडतोब त्यांनी विश्वकर्म्याला बोलावलं आणि आज्ञा केली की द्वारकापुरी वसव जाऊन तिकडे. सुदाम नगरकर तिथे तो राहतो, ती जी जागा आहे तिथे दुसरी द्वारकापुरी वसव आणि एका रात्रीत शीघ्र येई रजनी माझी म्हणे, सर्व संपदा तिथे भर, नगर सजव आणि सकाळच्या परत येतो उठायच्या. तिकडे झालं, सुवर्णनगर एका रात्रीत झालं आणि विश्वकर्म्यांनी सगळ्या संपदा भरल्या. म्हणजे तिथे काय कमी नाही, त्या नगरात सगळ्या सोयी केल्या, आर्थिक सोयी, उंची उंची घरं बांधली, त्यांना फळं बागा झाडा काय म्हणून नाही, सगळं ऐश्वर्य प्राप्त करून दिलं. असं करता करता 1 महिना कृष्णाने सुदाम्याला ठेवून घेतलं. नुसतं नाही ठेवून घेतलं म्हणे, असं 1 मासापर्यंत सुदाम्याचे राहविले तेथं, घरोघरी विप्रासी नेतं पाहुणे करावया. आपला बालमित्र आलाय, हा राजा आहे, गावातल्या लोकांना म्हणतोय त्याचा पाहुणचार करा, माझा मित्र आलाय, माझा मित्र आलाय. आणि बाकीच्या सगळ्या त्याच्या 16 सहस्त्र बायका, सत्यभामा, ह्या सगळ्या 8 पत्नी, सगळ्यांनी त्याला आपल्या घरी सकाळ दुपार संध्याकाळ आपलं भोजनाला बोलावलं. असा बघता बघता 1 महिना निघाला. इथे हे सगळं भोगतोय सुदामा, पण आतून नुसता तो तडफडतोय की माझी बायको मुलं काय करत असतील, ह्याने मला किती दिवस ठेवून घेतलं. तिने सांगितलं होतं की मी कशी तरी 2 दिवस तृणबीज गोळा करून मुलांचा पोट भरेन, काय ती बिचारी झालं असेल, त्याला चैन पडेना. शेवट हरीसी विनवी सुदामा, आता आज्ञा द्यावीची आम्हा. हरी म्हणे विप्रोत्तमा, अवश्य जावे आताची. कृष्ण लगेच म्हणाला, हो का, जायचंय का, जा लगेच, पण एक कर हं, तुला आता दिलेली अंगावर घातलेली सगळी वस्त्र आहेत ना ते काढून ठेव. आणि रुक्मिणीला सांगितलं त्याचं चिंध्यांचं गाठोड आण आणि ते दे त्याला परत. किती ईश्वर परीक्षा बघतो, डोळ्यात पाणी येतं की जो इतका दारिद्र्याने पिडलाय त्याला इतकं ताणायचं की तो निघाला, त्याला पोटभर खाऊ घातलं, त्याच्या घशाखाली अन्न जात नव्हतं, पोरं बाळ उपाशी आहेत, तिथे कुठल्या माऊलीच्या किंवा पित्याच्या घशातनं घास जाईल, पण त्याला ते करायला लागलं. आणि जाताना म्हणतो, आता ते मी दिलंय ते सगळं उतरवून ठेव आणि तुझं ते गाठोडं घे आणि निघ. काय वाटलं असेल. सुंदर वाक्य आहेत, सुंदर ओव्या आहेत. सुदामा म्हणतो, त्यांनी सगळे अन्नवस्त्र ब्राह्मणे चिंध्या घेऊन वस्त्रे अलंकार ठेविले तेची क्षणी, परम क्षीण पावला मनी म्हणे, कर्माची करणी दुर्धर. आपल्या कर्मात काय असतं ना कोणी बदलू शकत नाही.
आम्हासी भोगणे पूर्ण दरिद्र, त्यासी काय करील यादवेंद्र. शिवा अंगी जडले फळीवर, परी समीर आहार चुकेना. शंकराच्या अंगावर साप आहे, पण त्यांना वायूचाच आहार आहे. देवाच्या अंगावर आहेत तरी, किंवा म्हणे शंकराच्या मस्तकावर चंद्र आहे, पण त्याच्यावरचा कलंक चुकलाय का, तो कलंक घेऊनच त्याच्या मस्तकावर राहतोय. म्हणजे माझे अदृष्ट पाठो मरे देख, कमला नायक काय करी. माझं अदृष्ट आहे ना, त्याला तो काय करणार. तसाच चिन्हांचा भार घेऊन तो धावत सुटला. त्याच्याबरोबर कृष्ण धावतं, कारण तो आला त्याला सोडायला नगराबाहेर, म्हणजे द्वारकेच्या वेशीपर्यंत. तेव्हा अत्यंत सद्गत होऊन सुदामदेवाने सांगितलं की आता पुढे येतात, नको अजून येऊस पुढे, आता मी जातो. आणि दूरपर्यंत कृष्णाची मूर्ती जाताना तो डोळे भरून साश्रू नयनाने बघत राहिला. आणि मग पाठ फिरून भराभर धावत सुटला. त्याला सुचेना. तो म्हणाला, म्हणे झाला असेल कुटुंब घात, एकमास लोटला. पण नगराजवळ आला, म्हणजे त्याच्या अचूक वाटेने आला, तर नगराशी आला तर तिथे द्वारकेसारखं सगळं शहर दिसायला लागलं. तो म्हणाला, मी चुकलो बहुतेक. आणि त्याला सुद्धा त्यांनी स्वतःला दोष दिला. गरिबी अशी असते. माझ्या आजे सासूबाई म्हणायच्या की अगं दुर्बलाचे बोल पचपचित. आर्थिक गरीब असतो ना, त्याने काही सांगितलं आणि ते किती सत्य असलं ना तरी समोरच्या करता ते पचपचित, त्याला कोणी किंमत देत नाही. तसं त्याला असं वाटतं, स्वतःलाच तो दोष देतो. कृष्णाला काय देतो, तो म्हणतो, म्हणे रे जगदीशा चुकलो पंथ, की दृष्टी तरळते निश्चित. आहा कृष्णा मी झालो भ्रमित, आपण ते विचारलो. तुझ्या बरोबर राहून ना ईश्वराच्या सहवासात राहिला ना, खरं तर तो खरंच त्या क्षणी आपण स्वतःला विसरला ना. एकरूप झाला होता कृष्णाबरोबर, तद्रूप झाला होता. तर आपण ते विसरलो. वेडावाला पाहे ब्राह्मण, का मी द्वारकेशी आलो परतून, तव लोक येते गावातून, त्याचे विप्र पुसत असे. त्याला वाटलं मी उलटा रस्ता चुकून द्वारकेला आलो की काय. म्हणजे प्रत्येकांना विचारायला लागला की हो मी कुठे आलोय, हे काय आहे, हे कुठलं गाव आहे, असं विचारायला लागला. तर गावातले म्हणाले, हे ना सुदामपुरी आहे. तो म्हणाला, बहुतेक हे लोक माझी चेष्टा करतायत, माझं नाव कसं यांना कळलं माहित नाही, पण चेष्टा करतायत. तेवढ्यात काही गोरक्षक भेटले, गायी घेऊन चालले होते गोपाळ. तो म्हणाला, हे कोणाची आहेत रे गाई, गुरवासरं. कारण तो गेला तेव्हा तर तिकडे दुष्काळ झालेला म्हणून हलून जागा सोडून सगळे लोक दुसरीकडे आले होते आणि तिथे अत्यंत दरिद्रातच राहत होते ना, कारण काही खायला प्यायला सोय नव्हती. तर ही एवढी गुरवासरं कुठून आली म्हणून विचारली, कोणाची रे गुरवासरं. तर ते म्हणाले, येरू म्हणती सुदामध्ये व विप्र, त्याची साचार गोधन, त्याची सगळी गोधन आहेत, आम्ही सांभाळतोय. मग ब्राह्मण चौकडे पाय स्तब्ध, म्हणे हे अवघीची करीती विनोद, तेव्हा दळभार करून सिद्ध प्रधान येते सामोरे. कुणी प्रधान बनवून दळभार घेऊन आला. गज तुरंग महारथ, घाबरला हा. म्हणाला, माझं सगळं कुटुंब काय झालं कळे नाही, इथे तर सगळं वेगळं दिसतंय. इथे माझी झोपडी होती, कोणी मोडून टाकली. ते काढून त्याला असं वाटतं परचक्र आलं आणि या सगळ्या झोपड्याही तोडून कोणीतरी कब्जा केला आपल्या जागांवर. मग माझ्या बायका पोरांचं काय झालं. क्षणात बघा माणूस किती निराश झाला की नेहमी कसा वाईट विचार करतो, त्याला दुसरं सुचत नाही. तो देवाच्या आपल्या म्हणजे ज्याने स्वतःच्या तोंडाने आपल्या बायकोला सांगितलं की कित्येक दिवसांपूर्वी मृत झालेला सांदीपनी पुत्र गुरुपुत्र त्याने आणून दिला, असा कृष्ण म्हणजे तो काय करू शकत नाही, सगळं करू शकतो. हे सत्य त्याच्याबरोबर जगलेला सुदामा गुरुकुलात, तरी त्याला आता सगळे निगेटिव्ह म्हणजे सगळे चुकीचे भास व्हायला लागले. तो म्हणाला, आता इथे कोणती परचक्र आलं की काय, आणि त्यांनी सगळं गाव उद्ध्वस्त करून मग माझी इथली झोपडी कुठे गेली. तो म्हणाला, माझी बाळे बहुतेक मेली, महादुष्काळे करून या. तेवढ्यात तो प्रधान जवळ आला. त्यांनी त्याला साष्टांग नमस्कार घातला आणि तोवर त्या क्षणी हा सुदामा पण दिव्य देह पावला. म्हणे एकदम सुरक्षण रूपावर राजा दिसायला लागला. त्याच्या अंगावर दिव्य वस्त्र आली आणि प्रधानाने त्याला ती वस्त्र दिली. पुढे वाद्यांचा गजर म्हणाले, चला आपल्या घराला. आणि हत्तीवर बसवलं त्याला. घरात पोचला तर दारात मुलं आहेत, अत्यंत सुंदर वस्त्र घालून मुलं आहेत, पत्नी आहे. ती बाहेर आली आणि तिने लिंब लावून उतरलं नवऱ्यावरून आणि त्याचं स्वागत केलं. कोणीतरी त्याच्या डोक्यावर छत्र धरलं आणि आत नेऊन त्याला सिंहासनावर बसवलं. आणि मग सुदामाला कळलं, जैसा परिस झकटता तत्काळी लोह सुवर्ण होयते वेळी, तैसी सुदाम्याची दशा झाली पूर्ण वनमाळी तुष्टला. देव तुष्टला होता त्याच्या पोह्यांनी, पण त्याला कळू नाही दिलं. म्हणजे किती भक्ताची परीक्षा बघत असतो देव. आणि बहुतेक वेळा आपण तर सगळे नापास होतो त्या परीक्षेत निश्चित, पण सुदामा नापास नाही झाला. त्यामुळे त्या क्षणी त्याला कळलं की कृष्णाने
एक मुठभर पोह्यासाठी ऐका नवल केले गोपाळे, मुष्टीभर पोहे बक्षले, इंद्रपद तुल्य राज दिले, सुधामयासी प्रीती नाही, असं म्हणून या ग्रंथाचा शेवट करतात. आणि श्रीधर कवी म्हणतात, इति श्री हरिविजय ग्रंथ संवतर हरिवंश भागवत प्रेमळ भक्त सदा अर्पणीच होतो 29 गोडहा. श्रीकृष्णार्पणमस्तु. अध्याय 29 199. श्रोते हो, आज भरून आलं आणि एक सुंदर गाणं आठवलं. जमलं तर ह्या अध्यायाबरोबर पाठवते. असो, शुभम भवतु शुभम भवतु शुभम भवतु. श्रीकृष्णार्पणमस्तु. जय जय रघुवीर समर्थ.